पनीर आपलं रेडी आहे. हे मॅरिनेशनसाठी आपण झाकण लावून ठेवू. आता आम्ही निघतोय कॅम्पिंगसाठी आणि 4 लोकांचं एवढं सामान घेतलंय ना आम्ही. फुल गाडी भरली आहे आणि हा अख्खा आपला एरिया आहे. सो आता आपण स्पॉट शोधूया आपलं टेंट लावण्यासाठी. परफेक्ट वातावरण आहे. बरं झालं आज आलो. 4 लोकांसाठी एकदम परफेक्ट लक्झरियस टेंट आहे. चहा बनवणं चालू आहे इकडे आणि जे कोळशे पण पेटतायत हळूहळू. बुट्टे शेकतोय रो. नमस्कार मंडळी, माझं नाव आहे रोहन आणि तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये. या व्हिडिओमध्ये जाणार आहोत आपण माझ्या मित्रांसोबत कॅम्पिंग करायला. आणि या व्हिडिओचा इंट्रो शॉट मी आधी घेतला होता, पण घरात तेव्हा टीव्ही चालू होता आणि नळ चालू होता, खूप सारे आवाज होते, म्हणून त्या शॉटमध्ये मजा नाही आली, म्हणून मी आत्ता घेतोय. सो ही जी आमची कॅम्पिंगची ट्रिप आहे ती मी 2 भागात करणार आहे. सो हा पहिला भाग आहे आणि दुसरा भाग मी आज उद्यामध्येच अपलोड करीन, पुढच्या आठवड्यापर्यंत थांबणार नाही. सो पार्ट 2 लवकरच येईल. आणि ही जी कॅम्पिंगची ट्रिप आहे त्याचं मी एडिटिंग आपलं नेहमीचं कसं फास्ट कट असतात तसं नाही केलंय, जरा हळू केलंय, कारण आम्ही नेचरमध्ये रिलॅक्स करायला चाललोय, तर तुम्हाला पण त्याचा फील आला पाहिजे. थोडे नेचरचे साऊंड आणि गप्पा गोष्टी आणि ज्या रिलॅक्स पद्धतीने आम्ही ट्रिपमध्ये होतो त्याच रिलॅक्स पद्धतीने एडिटिंग करायचा प्रयत्न केलाय, म्हणजे तुम्हाला पण आमच्याबरोबर आल्याचा फील येईल. सो आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडेल. आणि आता आपण स्टार्ट करूया. काय करत आहे? पनीर कटिंग. बटाटे का ठेवले तिकडे? ते तुझ्यासाठी. आणि मला दुनियातली सर्वात बोथट सुरी मिळालेली आहे, ज्याने प्लास्टिकला भोग पण पडत नाही. सो आता मी चिकन धुणार आहे, कापून या ट्रे मध्ये टाकणार आहे आणि मग मॅरिनेट करणार आहे, कारण आम्ही आज चाललोय कॅम्पिंगला आणि आपल्याला तिकडे करायचं बार्बेक्यू. अक्षय पनीर करतोय, मी चिकन करतोय, पण चिकन तुम्हाला बघायला मजा येणार नाही म्हणून मी दाखवत नाहीये. तर तुम्ही पनीरच बघा. तो जे सेम पनीरला करतो ते मी चिकनला करतो. #व्हेजिटेरियन लाईफ. आम्ही आता एक्स्ट्रा पनीर घेतोय कारण हे आम्हाला कमी वाटतंय, म्हणून अक्षय दुसरं पाकिट तोडतोय. अक्षय सांग काय काय करतोयस? तर आपण 10 हे वाले स्पून्स दही टाकलंय, 1 चमचा घी टाकलाय, मीठ स्वादानुसार, जिंजर गार्लिक पेस्ट 1 चमचा, आणि मग लाल तिखट आणि हळद नाही घालायची. हळद हडका कलर येईल ना त्याला जरा. बस. आय थिंक सो. मी कुठे रोज बनवते हे. हे आहे चिकन मसाला पनीरसाठी. पनीर बनवते. पनीर मसाला चिकनला वापरू. हा, पनीर मसाला आहे तुझ्याकडे? नाही. तुम्ही सांगत जा काय काय करताय ते, मी इथे उभी राहते. मम्मी मला जे बोललेली ते मी करणार आहे. पहिलं चिकन मध्ये मी टाकणार आहे दही टाकलेलं आहे. आता घेतोय जिंजर गार्लिक पेस्ट. आणि मम्मी बोलली कंजूसी करू नको, भरभरून टाक तर चव चांगली लागेल. तर माझं भरभरून म्हणजे मम्मीचं एकदम कमी आहे, म्हणून मी माझं दुप्पट टाकणार आहे. नेक्स्ट आपण टाकणार तंदुरी चिकन मसाला एव्हरेस्टचा. टेस्ट माय बेस्ट, मम्मी और एव्हरेस्ट. दुसऱ्या दिवशी येले तर मला शिव्या घालणार आहेत सगळे. त्याच्यानंतर आपण टाकणार आहोत चिकन मसाला. नेक्स्ट आपण टाकणार आहोत धणेपूड 1.3 चमचा. त्याच्यानंतर आपण टाकणार आहोत 12 ग्रॅम हळद. आणि लास्टला आपण टाकणार आहोत कसुरी मेथी. मीठ पण टाकणार आहोत. आता काय आपलं सगळं टाकून झालेलं आहे, फक्त लास्टला टाकायचं घी. घी हा प्रकार मला जराही आवडत नाही, म्हणून मी कमी टाकणार आहे. घी चांगलं असतं पण मला त्याचा वास आणि होता. घी. आता आपण कालवणार आहोत त्याला. पहिला आपण मसाला एकत्र करून घेऊया, एकजीव करूया आपण मसाल्याला, आणि मग ते आपण एका जीवाला लावूया. तू तुझं कुकिंगचं चॅनल का नाही उघडत? नाही, माझ्या मम्मीचं ऑलरेडी कुकिंग चॅनल आहे. अच्छा. एका घरात एकच बिझनेस, 2 लोक नाही करू शकत. पनीर आपलं रेडी आहे. हे मॅरिनेशनसाठी आपण झाकण लावून ठेवू. आता हे बाहेरच ठेवायचं का कुठे ठेवायचं? असं फ्रीज मध्ये वगैरे बाहेरच ठेवायचं. ओके. आता आपली चिकन परफेक्ट मॅरिनेट झालेली आहे. आता याला आपण कव्हर करून ठेवूया आणि जेव्हा तिकडे आपण जाऊ बार्बेक्यू करू तोपर्यंत नीट मस्त रेडी झालेली असेल. ऍक्च्युली काल रात्री केली असती तर अजून छान झाली असती, पण काल आम्हाला थोडा उशीर झाला याला.
अक्षय पायनॅपल कापतोय कारण हे पण आम्ही ग्रिल करणार आहे, डेझर्ट म्हणून खाणार आहोत आम्ही. आणि एवढी बोथट सुरी आहे ना, खूप घाण आहे, काही कापलं जात नाही. आणि पनीर, चिकन, कांदा, लिंबू. कांदा कापून घेऊया आपण, अख्खा नको कारण तर खायला प्रॉब्लेम होईल. आता टेंट काढलंय मी आणि खाली घालायचा टार्प 2 माझ्याकडे होते आणि त्या दिवशी आपण एक घेतलं होतं ते घेतलंय. आणि हे पण आपलं रेडी आहे. स्नॅक्स वगैरे टाकलेत, स्नॅक्स इकडे रेडी आहेत. आणि हे अस्मितानी साखर, चहा वगैरे सगळं छोट्या छोट्या बॅग्समध्ये ठेवलं. आणि मागे तुम्हाला धप 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 आवाज येतात, दिशा आलं कुठते चहासाठी. आणि आता आईस बॉक्समध्ये आपण दूध टाकणार आहोत आणि थोडेसे कोकचे कॅन. चल अक्षय, आपण सामान टाकून येऊया गाडीत. पहिला मोठं सामान टाकलं, डिक्की उघडून ठेवतो म्हणजे आल्यावर लगेच टाकू शकतो. मी तुम्हाला बोललेलो की एक घाणेरडी गादी माझ्याकडे याची कॅम्पिंगला मी वापरतो, ती आज आम्हाला वापरावी लागणार आहे. मी आणि अक्षय झोपू त्याच्यावर. त्याचा पंप आहे हा. बापरे, हे काय आहे? ते कम्फर्टर्स आहेत सगळे. ओके, केवढा मोठा झालाय. एकदम कॅम्पिंगचे हिरवे हिरवे कपडे घातलेत दोघांनी. नेचर. आता आपण आईस बॉक्समध्ये बर्फ टाकतोय. त्याचे 2 ड्रिंक्स ठेवला आणि चकना ठेवायला कंपार्टमेंट आहे. मी आईस बॅग घेऊन जास्त आईस टाकू शकतो, पण आम्हाला हे फक्त कोक थंड करायला पाहिजे. ओके, सो आता मी निघतोय कॅम्पिंगसाठी. आणि 4 लोकांचं एवढं सामान घेतलंय ना आम्ही, फुल गाडी भरली आहे. अस्मिता पण इकडे आहे, तिचा हात दिसतो तुम्हाला. दिशा पण कुठेतरी लपली आहे मागे. आता पहिला आम्ही जाणार आहोत इंडियन स्टोअरला, कारण आम्हाला गार्लिक नान घ्यायचं आहे. आणि त्याच्यानंतर मग आपण जाऊया सीडर हिल स्टेट पार्क कॅम्पिंग करायला. आम्ही पटेल ब्रदर्समध्ये गेलो होतो, दूध आणि गार्लिक नान घ्यायला गेलो होतो. आणि दुसरंच सामान घेऊन आलो, स्नॅक्स घेऊन आलो, समोसे घेऊन आलो. आणि ते दूध नाही मिळालं अर्धा गॅलनचं, म्हणून आता गॅस स्टेशनला जाणार आहे. अरे मिळालं, एक नंबर. वा 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 वा, परफेक्ट साईज वाटली चांगली, बरोबर. परफेक्ट आहे, परफेक्ट. ओके, मग आतमध्ये ठेवतो त्या डबऱ्यात आपल्या. हां, त्यातच अजून एक लागेल का? एवढं बस होईल. ऑलमोस्ट आहे. आता मी एंटर होतोय सीडर हिल स्टेट पार्कला आणि चेक इन करून मग आपल्या स्पॉटवर जाऊया. हॅलो. The ants? No, if you can give us a rundown, that would be great. Alright, so Argentine ants, or we call them sugar ants to keep it simple. They're highly invasive species in our park. We're the biggest, 2 different. Thank you so much. You're welcome. तर आपल्याला त्यांनी मॅप दिलेला आहे आणि इकडे अर्जेंटिनियन ॲन्ट्स किंवा शुगर ॲन्ट्स जे असतात त्याचं खूप आहे. त्यामुळे त्यांनी सांगितलं की जेवण वगैरे बाहेर ठेवू नका ओव्हरनाईट, शक्यतो जे ते सगळं टेंटच्या आत ठेवा. आणि हा आपल्याला मॅप दिलेला आहे आपल्या स्पॉटवर जाण्यासाठी. आपला स्पॉट नंबर आहे 251 आय थिंक सो. हां, 251. मारायचं लेफ्ट. स्पीडला आज चालू शकतो. वेदर क्लाउडी आहे पण पाऊस नाही जास्त. आता आपल्याला या ट्रेलमध्ये राईट मारायचं आहे आणि मग आपल्याला 51 नंबर येईल. पहिलं थोडंसं आतमध्ये पण एकदम आतमध्ये. आता इथे आतमध्ये 5ची लिमिट आहे पण एकदम स्लो जायचं आपल्याला. लहान मुलं वगैरे खेळतात आणि ते झाडं झुडपं आहे, कोणी पटकन समोर चालत येऊ शकतं. लोक कॅम्पर व्हॅन घेऊन आले, त्यांच्या कॅम्पर व्हॅन वगैरे घेऊन आलेले आहेत.
पाऊस आहे म्हणून एवढी लोक नाही आहेत. जेव्हा सनी असतं तेव्हा खूप लोक असतात. आणि ते गाडी रिव्हर्स मध्ये लावायची असते, स्ट्रेट आतमध्ये नाही टाकू शकत. अशा प्रकारे आपण पोहोचलो आहोत आपल्या स्पॉटवर. तर गाडी लावतो आणि सगळं सामान अनपॅक करायला स्टार्ट करूया. येस, पहिलं तर आपल्याला टेंट. पहिलं टेंट. चला, हा आपला स्पॉट आहे आणि अक्षय पण एक व्हिडिओ काढतोय. हा खरा मोठ्या RV साठी आहे. 28 फीटच्या RV साठी हा ड्राईव्हवे दिलेला आहे. आणि इकडे हे आपलं पिकनिक टेबल आणि शेड आहे. तिकडे एक असं लॅम्प हँग करायला दिलेलं आहे आणि ती आपली फायर पिट आहे. आणि हा अख्खा आपला एरिया आहे. सो आता आपण स्पॉट शोधूया आपलं टेंट लावण्यासाठी. फ्लॅट स्पॉट पाहिजे म्हणजे झोपायला आपल्याला इझी पडेल रात्री. एकदम फ्लॅट मिळणं जरा मुश्किल आहे. बघूया आपण. अस्मिताची मैत्रीण आहे. तेव्हा जर तुला त्याला जिवंत ठेवायचं असेल तर आमच्यापासून लांब. आता आम्ही रेस्टरूम बघायला चाललोय कुठे. आणि दिशेला आम्ही जेवणाचं राखण करायला ठेवलेलं आहे. पनीर आणि चिकनचा राखणदार. जास्त गरम नाही आणि जास्त ऊन पण नाही. परफेक्ट वातावरण आहे. बरं झालं आज आलो. बघा, हे आलं रेस्टरूम आणि शॉवर. गरम थंड पाणी सगळं मिळतं इकडे. तर रात्री इथे चालत यायला खूप काळोख असतो. मुद्दाम मी असाच स्लॉट बुक केला जो इथून वॉकिंग डिस्टन्सवर आहे. नाही तर अजून आतमध्ये खूप सारे आहेत, पण मग तिकडे जायला खूप रात्री वेळ लागतो. हे पार्कचा मॅप लावलेला आहे आणि तुम्हाला आतून पण दाखवतो. इथे शॉवर आहे, गरम थंड पाणी सगळं आहे. बसायला बाकडा पण आहे सामान वगैरे ठेवायला. आणि हे 24 आवर्स चालू असतं. असं हे जंगल आहे आणि जंगलात हा वाघ बघा. तुम्ही लोक नाचतात का? किडे आहेत खाली म्हणून. आता मी टेबल क्लॉथ टाकलेला आहे आणि त्यावर तर सामान ठेवायला सुरुवात करूया. आणि आम्ही आणलेत गरमागरम 6 समोसे. ते आता मी खाणार आहोत आणि मग टेंट लावणार. चला, हात सॅनिटाईज केलेले आहेत. आणि यात आपले समोसे. समोस्यांबरोबर मिळाली चटणी, खट्टी मिठी चटणी आणि चटपटी चटणी. आणि एवढी हिरवी चटणी. ह्याच्यात भांडा होईल. 6 समोसे आणि एवढी चटणी. विसरलो मी घेतलं. तर समोसे खाऊन झालेत आणि पण आता टेंट सेटअप करूया. त्याआधी ट्रायपॉड सेटअप करतो, म्हणजे आम्ही काय करतोय तो तुम्हाला दिसेल. आता हे आम्ही बँड्स आणलेले आहेत. ह्याच्यामध्ये सिट्रोनेला आहे, म्हणजे किडे रिपेल होतात त्यांनी. सो आता हे आम्ही उघडून आमच्या हातात घालणार आहोत, म्हणजे किडे आमच्यापासून लांब राहतील. मला येलो पॅच चालू नाकात गेला. मी विचार करतो पायात घालू हे वाइप्स पण आहेत. चेंज करणारच ना. लिंबू वाटलं तर करीन. आता पहिले मी वाइप्स पण आहेत आपल्याकडे. त्याच्यात 2 आहेत, ह्याच्यात अजून एक आहे. ते वाइप्सनी पाईप लावा. ग्रीन टीम, येलो टीम, पर्पल टीम. त्याचा कुठला? मी येलो आहे. रेड. सगळे वेगळे कलर. आता हा आपला स्प्रे आहे कटर ब्रँडचा. हे टाक दिसत मस्किटो रिपेलेंट. मी माझ्या पायांवर मारून घेतो. नंतर
ठेवते बाबा. पूर्ण अंगाला मारले तरी तसंच कर, नाही तर लाग काहीतरी चालेल. मला पण दे. 3 स्प्रे आहेत आपल्याकडे टोटल. हे बंद आहे, उघडं नाहीये. दोन्ही ब्रँडचे मारतो म्हणजे जे किड्यांना पाहिजे असेल. मारलं ठीक आहे, पोट? स्मित. नाही खिशात ठेव ना, ते दे. परत लागलं तर. चला टेंट सुरुवात करूया. ऊन आलं, ऊन आलं. अस्मिताचं ऊन येतच आहे सारखं. थोडं सॅगी आहे, थोडं बोला काहीतरी आता. काय नाही आता टेंट बेसिक आपलं लागलेलं आहे. आता फक्त मी प्रत्येक साईडनी परफेक्ट टेन्शन देतोय म्हणजे एकदम टाईट राहील आणि फडफडणार नाही. आपल्याला पूल होणार पाहिजे. अँगल बरोबर करतायत. हो, आता व्यवस्थित झालं ना. या बाजूचं बरोबर आहे, पण हे पण वर आलंय बघ. लांब करतो याला. ओके, सो आता आमचं टेंट झालेलं आहे. तुम्हाला कसं वाटलं कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि नॉर्मल जे टेंट असतात तसं नाही आहे, त्याला हिअर टेंट म्हणतात. म्हणजे हट सारखं असतं, म्हणजे सेंटर पोल असतो आणि मग साईडनी घ्यायचं येतात. तंबू टाईपचं. खरंच युजली जे कॅम्पिंगचे टेंट्स येतात ते सगळे असे क्रॉसवाले असतात किंवा कॅबिन टाईपचे असतात. पण कसं वाटलं तुम्हाला सांगा मला. आणि किती वेळ लागला आपल्याला असेंबल करायला? अर्धा तास, 40 मिनटं लागली. आता चला तुम्हाला आतून दाखवतो. आणि इकडे पाऊस पडून गेल्यामुळे हे बघा सगळी माती ओली आहे. पण आता आपण टेंटमध्ये जाऊया. ये. हे आपलं टेंट. आता आम्ही सगळ्या स्प्रे वगैरे मारून नीट करू. पण बघा हाईट केवढी यायची. अख्खा उभा आहेस ना तू. हे लोक 8 आणि या टेंट मध्ये 8 लोक राहू शकतात. इझिली राहू शकतो. 8 लोक झोपू शकतात. 8 लोक जगू शकत नाही. 4 लोकांसाठी एकदम परफेक्ट लक्झरियस टेंट आहे. 4 किंवा 6 लोक पण. आरामात. आणि सगळ्या साईडला खिडकी आहे त्याला. आता बघा आपल्याला हवा पाहिजे असेल तर इथून खेळती हवा येते. आता रात्र झाली आहे, आपल्याला हवा नको आहे. बंद केलं की वॉटरप्रूफ झालं. तर बाहेर किती पाऊस येऊ द्या, थोडं पाणी येतं पण एकदम वादळात नीट राहणार नाही. पण लाईट पाऊस असेल तर आरामात आपण राहू शकतो इकडे. आणि आता गरम होते. आपण पंखा नाही आणला मोठावाला. पंखा विसरला आपण. दिशाचे वांदे आहेत. दिशाचे वांदे. नाही आता सध्या तरी गरज नाही. आत येऊन बघ, आत गरज आहे. आत गरम आहे. दार उघड्यावर झोपायचं का? कम्फर्टर नाही घ्यायचं. रात्री थोडं थंड होईल. तर वेदर बघतो काय थंड होईल ते. आता 27 आहे. आत गरम होतं. हे विंडोज ओपन ठेवू शकतो. पाऊस नकोय 22 वगैरे होईल रात्री. मग ठीक आहे, भरपूर आहे. 22 मस्त आहे मग. पत्ते खेळूया आता. आता नाही रात्री. सॉफ्ट खाली सॉफ्ट असल्यामुळे जास्त पाठीला लागत नाही. सपोर्ट झोपू शकतो. आता लाईट्स लावायच्यात ना. मी आणि दिशा आतले लाईट्स लावतो. आपण आगीचं करूया. चालेल. चला. चला. म्हणजे वारा आत पर्यंत येत हवा जाईल. पास होईल. आता आम्ही भुट्टा बनवणार आहोत, म्हणजे मका. आणि अक्षय आणि रोहन आग पेटवतात. इथे करताय?
This is this spot. हे दगड का ठेवताय? कारण ही जाळी थोडी गंजलेली आहे, त्याच्यावर आपण आपली दुसरी जाळी ठेवूया आणि मग आता हे लोक दगड शोधतायत, कारण का इकडे जे दगड आहेत ते फार मोठे आहेत आणि त्याच्यावर जाळी नीट बसत नाहीये. हा फायर स्टार्टर आहे आणि जर सुके आपल्याकडे पत्ते असतील तर आपण यांनी असं पेटवू शकतो, पण आता सध्या सगळं पाऊस पडला म्हणून सगळं ओलं आहे, म्हणून आम्ही डायरेक्ट लायटरने पेटवणार आहोत. मी तर म्हणते कोळशाची अख्खी बेंच बनवा, बेड बनवा. चिकन आणि पनीरला पण पाहिजेत ना. एकदा ते थोडे पेटले की ऍड करून पेटवू शकतो. जिकडे पेटवत तिकडेच मी बसलो. डबेवाली आली, डबेवाली. काय त्या डब्यात? चहाची तयारी. चहाची तयारी. हे पाणी चहासाठी कोण बनवते चहा? चहा बनवायला ये चायवाला. सकाळी मी बनवला, त्याच्या आदल्या दिवशी तू बनवलास, त्याच्या आदल्या दिवशी रोहननी बनवला. ब्युटेननीच बनव, प्रोपेनचा पाटा नंतर वापरू. काय आहे अस्मिता? स्टूल कम डमरू आहे ते, म्हणजे डमरू किंवा डफली. आणि हे माचीस मिळाली मला एक. नाही, त्याच्या हीटने ती प्लास्टिक जळायचं. एवढी वास नाही येणार. हवा चालू राहील तर नाही होणार काय. मुंगे येते इकडे खाली लाल. काय ते? कोणत्या टाईपच्या म्हणाली ती? अर्जेंटिनी. चावतात का? नाही चावत नाही. पण ते अरे पण ते काय म्हणतात, साखरेवर असतात ना त्या लाल. फुकणी किती दिया पोल को दिया मैंने. ते जरा टाईट झालं ना की पटकन हे करतात गॅस लीक. बस शाबास. हे लायटर पण आहे. हे घे धर. ओ हॅलो दादा. शेगडीतच बसलाय. तोडायचे का? दिसत नाहीये ना, फ्लेम दिसत नाहीये. जरा लांब ते वक्ष आहे, जरा लांब बसतो. आणि मागे ती दांडी बघ लाईन. हे घे धर तुझं. आणि हे तुला कचरा टाकायला अक्षय. तो उलट फुकतोय का? मोठ्यापासून छोट्यावर गेलं तर प्रेशर वाढतं. एवढे 4 कप बनतील. अर्धा कप पिऊया. बरं बघ ना पाणी टाकून. बनतील माझ्या हिशोबाने. बनतील ना. दूध आणा. हा, दूध कधी आणायचं? आत्ताच आणू? आणून ठेव ना. ओके. आईस बॉक्सच आणते. चहा बनवणं चालू आहे इकडे आणि जे कोळशे पण पेटत आहेत हळूहळू. ॲक्च्युली सुकी लाकडं नाही आहेत म्हणून जरा वेळ लागतोय. आणि अक्षयचा चहा बनवणं चालू आहे. मजा येते का? पण मस्त मजा आहे. दिशाला मी फुल चिल करते. अस्मिता, आजारी होण्याचा फायदा. अस्मिताला कॅम्पिंग खूप आवडतं ना. बुट्टा कॅम्पिंग डान्स. बुट्टेवाली आली, बुट्टेवाली. चहावाला इथे बुट्टेवाली. 20 रुपये 20 रुपये 20 रुपये. त्याला माती आहे पुढे. परफेक्ट आहे. 4 लोकांचा इझिली बनतो. बनतोय ना. अरे वा. बर्फ कमी पडणार आहे ना. रात्री थंड झालं तर राहील ते. असं काय फरक नाही. दूध राहील. दुसऱ्याहून बर्फ 2 नान खावेचे लागतील. नान खराब होतील. ते मेन आहे. ते जबरदस्ती खावे लागते. दुसऱ्या की पाहिजे. चाय मास्टर गोगो. चलो बुट्टा लगाते क्या? हे काय? बुट्टा लगा देतो. लगा उसको. आधी हे भाजायचं मग लावायचं. हो का? जाळी दो. जाळी तिकडे ठेव. मी तेच म्हणाले तिला. मला वाटलं माती लागली म्हणून मी नको म्हटलं. जाळी कुठे आहे? मला पिशवीच ठेवली. ती पिशवी देते कचऱ्याची. तू घेतली म्हणजे ते बुट्टे सोलते अस्मिता. ते काहीच नाही. दांडा ठेव. दांडा कसा? दांडा नाही ते. हे बोलते मी. हस्क. हा
हे त्याला पकडायला लागतं ना खाली. काय झालं होतं आता आणि आपण काय करतोय? आम्ही सगळं चहाचं सामान आणलं, पण आम्ही चहा ओतायला गाळणीच आणली नाहीये. त्यामुळे आता रुमाल वापरून चहा गाळणार आहोत. सर्वायवल. टेंट आहे, गाडी आहे, सगळे गाळणं नाहीये. आम्ही अक्षरशः इलायची आणि अद्रक पण कूट करून घेऊन आलो, पण गाळणी आणली नाहीये. ऍटलीस्ट रुमाल आहे आता. आता धुवून घेतलाय. हा, असं नाही की खराब पण वापर. तो आता कसा होतायचा? 2 जणांनी पकडायचा रुमाल. नाही, मला असं वाटतं त्याला फोल्ड कर, नाही तर एकच भाग दे त्याचा. आणि मी काय म्हणते, एक काम करू शकतो, या कप्स मध्ये ओतूया आधी आणि मग त्या कप्स मधून आधी मग त्याच्यात transfer ओतूया. करता. हा, कारण ह्याच्यातून ओतणं कप मध्ये डिफिकल्ट आहे. चालेल. मग आधी कप मध्ये ओतून घे. ते बघा काय चाललंय. जुगाड. जुगाड झाला जुगाड. जुगाड. जातोय? हो जातंय. थांब माझ्या हाताला भाजतंय. खाली ठेव मग. ते कॅपिलरी ऍक्शननी येत असेल खाली. एक काम कर ना, ह्याच्यावर ठेव ना, फ्लॅट सरफेस आहे. येस. 1 मिनिट थांब दिशा, हलवू नको मला. तेवढा कप भरला. ए, तुला खायला काय हवंय? इकडे आपल्याकडे पूर्ण मसाला आहे खायचा. आपण भुट्ट्यासाठी वाट बघतोय, पण जरा आता भुट्टा खाऊ पाहत आरामात. चहा थंड होईल आता. चहा बरोबर तुला टोस्ट हवा? अरे आपलं ते आणलं ना स्नॅक्स आपण. अरे हा, शेव आणलं ती. शेव खायचं. उन्हाळा वा, धूप. वा, अक्षय बेस्ट चहा बनवतो. चांगलं झालं. साखर टाकू का ह्याच्यात मग? नको. भुट्टे शेकतोय रोहन. काय झालं रोहन? जाळी वितळून डायरेक्ट बटर सारखी पडली खाली. भंगार जाळी. आपले काय एक्सपेक्टेशन असतात आणि रियालिटी काय जाऊ दे, चहा पिया आता तू. जाळीने हे केलंय, डोक्याला ताप. मस्त ऊन आलेलं आहे, सगळं गोल्डन झालेलं आहे आणि अक्षयनी शेवटी चहा बनवलेलाच आहे. माझा इकडचा प्लॅन अनसक्सेसफुल झाला आहे, म्हणून मी प्रोफेशनल बुट्टा भाजरला दिलेलं आहे, बुट्टा भाजायला. आणि अस्मिता चहा पिते. आणि एक गोष्ट इकडची चांगली की आपल्या चपला झिजणार नाही, लागलेलं एवढं चिखलानी भरणार आहेत. सगळे किडे माझ्याच मागे लागत आहेत का काय माहित. अस्मिता काय करते? त्याला हे लावते, मीठ मसाला लिंबू. पहिला बुट्टा रोहनला. रोहनचा बुट्टा रोहनला द्यायला पाहिजे होता. बघ त्यांनी बनवलेला परफेक्ट. तुझा बुट्टा हवाय? आता झालं, अक्षयला देते. अरे मस्त झालाय बुट्टा. मस्त आहे. मस्त, एक नंबर. भारी झालाय. चिअर्स. ज्युसेस पण इम्पॅक्ट झाले पाहिजे. तर आमचा चहा पिऊन झालाय, बुट्टा खाल्लाय आणि आता मस्तपैकी आम्ही वॉकला चाललोय सनसेट बघायला. आणि मजा आली बुट्टा खाऊन. किती वर्षांनी मी खाल्ला. ओठ झोमतात सगळ्यांचे आमचे आणि दातात सगळं अडकलंय म्हणून सुळा भरून भरून आता चाललोय मी वॉक. पायनॅपल खाऊन बरं वाटतं. वेदर पण एकदम मस्त आहे, पाऊस नाही काय नाही, तर आता क्लिअर पण व्हायला लागलंय. बघा रस्त्यावर एकदम सुंदर वाटतोय. आणि इथे लेक आहे, सो आम्हाला आता सनसेट दिसेल. तर बघा आम्ही लेकच्या इकडे उतरून आलोय. किती मस्त वाटतोय सनसेट. ते फोटोग्राफी चालू आहे सनसेटची. स्काय पण एकदम मस्त वाटतंय. प्लेन दिसतं, प्लेन पण दिसतं इकडे. गेली ती. हे बघा कलर किती मस्त वाटतोय स्कायचा. आणि
आणि लोक असे येतात वेगवेगळ्या टाईपचे कॅम्पर घेऊन. तर असा होता आपल्या कॅम्पिंग ब्लॉगचा पार्ट 1. पार्ट 2 आज उद्यामध्येच येईल. जास्त तुम्हाला मी वेट करवणार नाही आणि एका भागात करू शकलो असतो, पण मग तो व्हिडिओ खूप मोठा झाला असता आणि मग मजा आली नसती. सो मी विचार केला की 2 व्हिडिओमध्येच करतो. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा आवडला आणि बेस्ट पार्ट तुम्हाला कॅम्पिंगचा काय वाटला ते मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका. आणि भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. थँक्यू.